नमस्कार. कायझन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव कोलाठी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नशामुक्ती अभियान अंतर्गत माझे गाव नशामुक्त गाव या संकल्पनेतून शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज 14 जुलै रोजी शाळेमध्ये नशामुक्ती अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र बारवाल, पदवीधर शिक्षक डॉक्टर हरिश्चंद्र रामटेके, सहशिक्षिका विद्या सोनोने, अनिता राठोड, रीता मार्कंडे, सविता मस्के, शैला शेंडे, सुरेखा देशपांडे, रामहरी दहिफळे, राहुल मांडे, लईक शेख यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी या अभियानाविषयी सांगताना मुख्याध्यापक श्री बारवाल म्हणाले, मी महेंद्र भरतसिंग बारवाल या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून वडगाव कोलाठी जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी कार्यरत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव कोलाठी येथे काल दिनांक 13 जुलै ते 31 जुलै नशामुक्त पंधरवाडा अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये हा पंधरवाडा पूर्ण जिल्हा परिषदच्या शाळेत आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने आज जिल्हा परिषद वडगाव कोलाठी शाळेत 6वी ते 8वी विद्यार्थ्यांची नशामुक्त माझे गाव या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि त्या चित्रकले स्पर्धेचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या परीने चित्र काढलेलं आहे. या चित्रकला स्पर्धेला आमच्या शाळेतले आमचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय रामटेके सर, सोनोने मॅडम, मार्कंडे मॅडम, राठोड मॅडम सर्व शिक्षकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांनी हे नशामुक्त माझे गाव या विषयावर आज या ठिकाणी चित्र काढलेलं आहे. असंच रोज 31 जुलै पर्यंत आम्ही वेगवेगळे उपक्रम या नशामुक्त पंधरवाड्यानिमित्त वडगाव कोलाठी शाळेत आयोजित करण्यात या ठिकाणी येणार आहे. तुझं नाव सांग बेटा. माझे नाव रुपाली सोमनाथ कुलकर्णी, इयत्ता 8वी. हा, हे चित्र कशाबद्दल काढले तुम्ही? आम्ही नशामुक्त हे चित्र काढलेलं आहे. माझे गाव नशामुक्त. बर. काय आहे सध्या सप्ताह सुरू आहे की काय? छत्रपती संभाजीनगर अभियान पंधरवाडा नशामुक्त हे चालू आहे 13 जुलै ते 31 जुलै पर्यंत. बर. तुम्ही काय संदेश देणार आहात? की कोणी नशा करू नये, नशामुक्त व्हावे हा संदेश देणार आहे. आज वडगाव कोलाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये नशामुक्ती अभियानानिमित्त विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तर काय सांगाल या नशामुक्ती पंधरवाड्यानिमित्त? आमची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव कोलाठी या शाळेमध्ये बरेच विद्यार्थी विविध कुटुंबातले आहेत आणि एवढंच नव्हे तर विविध प्रांतांमधून, विविध विभागातून आलेले आहेत. यामध्ये सर्व कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्गाचे विद्यार्थी आहेत. आम्ही जेव्हा बघतोय तर अनेक लोक नशा करून गावामध्ये फिरतात, राहतात, ते शाळेमध्ये सुद्धा येतात. मग हा एक कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रबोधन होण्यासाठी त्याच दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांना नशामुक्ती अभियानाचे सुंदर असे चित्र काढायला लावले आणि त्या चित्राच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की घरीसुद्धा आपले पालक असतील, वडील असतील, वडील जर कुठे नशा करत असतील, दारू वगैरे पित असतील तर त्यांना तुम्ही समजून सांगा की बाबा दारू पिणं किंवा सिगारेट पिणं किंवा बिडी पिणं हे आरोग्यासाठी खूपच घातक आहे आणि निश्चितच मुलं किंवा मुलगी ज्या वडिलांना सांगतात तेव्हा त्यांचं ऐकतील आणि प्रबोधन होईल, जेणेकरून नशामुक्त
असं आपलं गाव, आमचा परिसर नव्हे तर एक संपूर्ण देश असं जर उपक्रम जर प्रत्येक ठिकाणी राबवला जात आहे तर निश्चितच यामध्ये खूप फरक पडेल आणि नशामुक्त अभियानाचं खरं सार्थक झाल्यासारखं वाटेल. आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम आयोजित केलेला आहे. धन्यवाद.